नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आमच्या म्हणण्यासाठी माझा साथीदार झोपलाय म्हणून मी आत्ता निघालोय बाहेर पप्पांसोबत. पप्पा आहे बोला, हाय बोला. आहे कोण आहे म्हणजे ब्लॉग आहे. हाय हाय हाय. मी आता पारोसा निघालोय यांच्या हेअरकट आणि ग्रूमिंग सेशनसाठी. जस्ट जिम झाली, 2 वाजताची अपॉइंटमेंट होती आणि तिथे जायला अर्धा तास लागत होता. सो म्हटलं आता तसंच निघू. Come on, चलो. आरू हळू हळू. हो और रुको अच्छी नोए. आमचा प्लॅन असा होता की सकाळी मी जिमला जाणार होतो, त्यानंतर मी आंघोळ करून यांना पोरोमध्ये घेऊन येणार होतो औरायुकीला. तोपर्यंत सुरभी उठून रेडी होऊन जाईल आणि मग आम्ही इव्हिनिंगला कुठेतरी बाहेर जाऊ असं प्लॅन होता. बट आता मी जिमलाच लेट गेलो. आता सगळं लेट चालू आहे. आता माझी आंघोळ नाही झाली, मी तसंच निघून आलेलो इथे कारण यांची अपॉइंटमेंट बुक होती. मग आता यांचं एकदा ग्रूमिंग सेशन झालं की मग तोपर्यंत मी सुरभीला उठवून देईल आणि मग आम्ही निघू. दोघींचं तेच ना, दोघींचं हेअरकट आणि ते झालंय. पुनी पण घातली छोटीशी त्यांनी. नाही आपण घरी करायला पाहिजे कारण मायलो मूवीज तर एवढे सॉफ्ट होतात बरं का. घरी तर करायला पाहिजे बट घरी करायला आपल्याला त्याला 5 तास तरी लागतील. मी काय म्हणतो एवढं पैसे खर्च करण्यापेक्षा पण घरचा तो आपला आनंद वेगळा असतो ना. हा ते आहे पण पूर्ण दिवस निघून जातो. मग त्याला काय 5 तास वगैरे नाही लागणार. हो कारण ते सुकत नाही ना. यांच्याकडे कसं पॉवरफुल ड्रायर आहे ना. मग ठीक आहे ना, ड्रायर असेल तर जाऊ आपण. आधी तेच करायचो आम्ही पण इथे केस मोठे आहे त्यांच्यापेक्षा. हा त्यामुळे त्यांना वेळ लागेल. या केसांमध्ये काहीच नाही, तासावरच होऊन जाईल. नेक्स्ट टाइम घरात. ती म्हणे या दोघी इतक्या चांगल्या आहे का अजिबात त्रास देत नाही म्हणे. असे डॉग असतील तर त्यांचं मजा पण येते म्हणे हेअरकट करायला. हा बोलायचा टॉपिक आहे ब्लॉग मध्ये. हा Hi guys, good evening. Finally I'm back in the video. Saturday हा सॅटर्डे सारखा वाटत नाही बिकॉज आय थिंक दिस इज द प्रॉब्लेम फॉर ऑल नाईट शिफ्ट पीपल. आपला अर्धा सॅटर्डे तो झोपण्यात जातो, सो इव्हेंच्युअली आपल्याला फक्त एकच वीकेंड मिळतो. आजचा खूप चिल डे असणार आहे, डे नाही चिल नाईट असणार आहे. आम्ही बघू कुठेतरी फिरू आणि जस्ट
एक रॅन्डम एक चक्कर मारायला चाललो आहे मी. आणि बघू मॉलमध्ये जायला मिळालं तर आम्ही मॉलमध्ये जाऊ. आता आम्ही खाली पार्किंगमध्ये आलो आणि मला वाटलं की आमची गाडी पार्किंगमध्ये आहे, बट हे हुशार आमचे महाशय त्यांनी गाडी वर पार्क केली आहे. सो आता आम्ही चालत चाललो आहे वर. आता आम्ही ऍक्च्युली परत पोरोमध्ये आलोय, कारण आम्ही तिथनं जे ट्रीट्स घेतले त्यामधलं एक्सपायर्ड निघालं. सो ते म्हटले की ते रिप्लेस करून देतील, म्हणून एकदा परत आलोय. आणि मग इथून हे बघा, इथे तुम्हाला दिसलं ना तर समोरच फिनिक्स मॉल आहे. तर फिनिक्स मॉलचाच जायचा प्लॅन होता. ऍक्च्युली करायचं भरपूर होतं, बट आज जास्त हेक्टिक शेड्यूल ठेवणार नाहीये. लवकर जाऊन लवकर झोपायचंय. मला तो झोप येते एकदम डेंजर. यार तिथे एक लासा आहे, हा. इतका गोड आहे, खूपच गोड आणि बिल्ट एकदम मोठा तगडाला असा. तगडा. कसं वाटलं तुला इथलं कलेक्शन? आणि मला टू बी ऑनेस्ट इतकं नाही आवडलं. मला एक आवडलेलं, बट ते हिला नाही आवडलं, म्हणून मग मला पण नाही आवडलं. हे बघ, मेजॉरिटी गोष्ट 10-10:30 पर्यंत बंद होती. तर मग जे तुला बघायचं आहे तिथे आधी चल, बाकीच्या गोष्टी आपण बघू नंतर. काय ठीक आहे. काय टी शर्ट आहे, बटणं आले बाया. बंद झाल्यावरच आपण मोस्टली मॉलमध्ये असतो. किती काही झालं तरी टायमिंग इतकं चुकतं. मला इतकी भूक लागलेली, मस्त खाऊन आता बरं वाटतंय. मी एक गोष्ट रेकमेंड करेल की कॅफे अरेबिया इथलं ओरिजिनल फलाफल किंवा मशरूम रॅप हे ट्राय करा. भाई मला इतकं आवडलं. मी आधी खाल्लं नव्हतं. मी एकदा स्विगीवरनं घरी मागवलेलं, तर ते थोडंसं कडक होतं, बट मला इतकं आवडलं, ते इतकं आवडलं. मग इथे जेव्हा फ्रेश खाल्लं ना मॉलमध्ये, ऑइल शपथ मजा आली. हाऊ आर युअर नूडल्स? मस्त हक्का नूडल्स आहेत. त्याला मी सांगितलं की प्लीज कोथिंबीर टाकू नको. मला माहीत नाही की लोक कधीपासून चायनीजमध्ये कोथिंबीर टाकायला लागले. त्यांना म्हटलं की प्लीज कोथिंबीर टाकू नका. आणि मी म्हटलेलं की कॅबेज पण नका टाकू, पण त्यांनी एवढा कोबी टाकला आहे त्यात. नूडल्स कमी आणि कोबी जास्त असं वाटतं, बट टेस्ट इज नाईस. आमच्याकडे एक लहान बाळ आहे जे भाज्या काढून ठेवतो बाजूला. कशावरून मी सांगतोय बघा. आज मी तुम्हाला एक नवीन डिशबद्दल सांगणार आहे. ती म्हणजे कोबूडल्स. कोबूडल्स असं आहे की त्यांनी कोबीमध्ये नूडल्स टाकलेले, नूडल्समध्ये भाज्या नव्हत्या टाकल्या. काय कोबूडल सांगते काही? हो. तू सांगितलं नव्हतं का मग त्यांना कॅबेज नका टाकू म्हणून? मी सांगितलेलं त्यांना. मी त्यांना 100दा सांगितलं असेल की दादा प्लीज कॅबेज नका टाकू, पण मला नाही माहिती की त्यांनी काय ऐकलं आणि काय नाही. आम्ही मॉलमध्ये जेव्हा जातो तेव्हा ते मॉल बंद करत असतात आणि मग आम्ही घाईघाईत काहीतरी बघतो आणि मग खायला बसतो बस. बट गाईज, यात आमची चूक नाही आहे. यात चूक कोणाची आहे? ऑफिसवाल्यांची. कारण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे नाईट शिफ्ट. आम्हाला म्हणजे मला नीरजला नाही आहे, बट माझी नाईट शिफ्ट आहे. आणि नाईट शिफ्ट असल्यामुळे मी लेट झोपते, लेट उठते. मी लवकर नाही उठू शकत. ट्राय करते मी, बट होत नाही. पोचलो आहे घरी. आम्ही लिफ्टमध्ये आहोत. आता जातो, झोपतो आणि उद्या परत भेटू. बाय.